स्त्रीचं जीवन अत्यंत कठीण आहे। ती पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक गोष्ट करत असते, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये नेमकं काय झालं कळलंच नाही। कित्येक चिमुरड्या कळ्यांना गर्भातच त्यांच्या आईवडिलांनी खुडून टाकले। काय काय माहित आहे का? तर आम्हाला वंशाचा दिवा हवाय। का हवाय माहिती नाही, पण वंशाचा दिवा हवाय। आपण आज बघतो हे वंशाचा दिवा म्हणजेच मुलं मोठे होऊन आपल्या आईवडिलांना सांभाळतीलच याची खात्री नाही, पण काय कोणास ठाऊक त्या लोकांना आमचा वंश पुढे चालला पाहिजे यासाठी मुलगा हवा असतो। पण जी आपलं नाव मोठं करते अशी वंशाची पणती त्यांना नको असते। मित्रांनो, खरं तर मुली म्हणजे देवाने दिलेलं वरदानच आहे। आणि कारण आज तुम्ही बघता की स्त्री ही कोणत्या क्षेत्रामध्ये मागे नाहीये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपला ठसा आणि आपलं पाऊल उमटवलेलं आहे। मग ते शैक्षणिक क्षेत्र असो, ते वैद्यकीय क्षेत्र असो, ते स्पेस असो, कुठेही प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पुढे गेलेली आहे। मित्रांनो, आपण सगळ्यांनी मुलींचा, स्त्रियांचा नेहमीच आदर केला पाहिजे। मित्रांनो, आज समाजामध्ये बऱ्याचशा अशा घटना घडतात की आपल्याला असं वाटतं की खरोखर असं नको असायला पाहिजे। आज मित्रांनो, हुंडा पद्धती बंद झाली आहे, कारण की हुंडा पद्धती खूप होती, बऱ्याच लोकांमध्ये हुंडा होती। मी स्वतःच माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मी ज्यावेळेस लग्न केलं त्यावेळेस 40 तोळे 40,000, माहिती नाही का? जसं काही लोक समजायचे की मुलीच्या घरी पैशांचं झाड आणि सोन्याचं झाडच आहे। पण मित्रांनो, मी पण माझ्या आयुष्यामध्ये ठरवलेलं होतं की मी बिना हुंडा देऊनच लग्न करणे। जी व्यक्ती हुंडा घेणार नाही मी त्याच्याशीच